कठीण परिस्थितीमधून मी शिकलेलो आहे. इथे एक असा एक मुलगा नसेल किंवा मुलगी नसेल की मला सांगेल की मी तुमच्यापेक्षा आज खूप गरीब परिस्थितीमध्ये शिक्षण घेत आहे. आणि असे असतानाही सुद्धा मी माझं एक गोल ठेवलं होतं माझ्या जीवनातलं की मला काय व्हायचं. जीवनामध्ये दोन प्रकारचे लोक असतात. अजून सांगतो, एक असतात की त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी गोल असतं आहे ना, काहीतरी बनायचं असतं. आणि दुसऱ्या प्रकारचे लोक असतात की त्यांचं जीवनच पूर्ण गोल गोल असते. तर आपण कशामध्ये मोडतो हे आपण पहिलं घेतलं पाहिजे. आपल्या जीवनाचं टार्गेट ठेवलं पाहिजे की मला काय व्हायचं पुढे, इथून 5 वर्षानंतर मला कुठला व्यक्ती व्हायचा आहे. पहिली गोष्ट आपलं पर्पज, उद्देश महत्त्वाचा आहे की मला जीवनामध्ये माझा जन्म का झाला, मला का शिकायचं आहे, याची गोष्ट माझं गोल काय. या गोलमुळे जर गोल मला मिळालं तर माझ्या परिवाराचं नाव कसं होईल, माझ्या गावाचं नाव कसं होईल, हे गोल असलं पाहिजे जीवनामध्ये. आणि असं शिक्षण घेत असताना खूप आर्थिक कठीण परिस्थिती असताना मी शिक्षण घेतलं. आणि गावातला पहिला प्राध्यापक जो की सिनियर कॉलेजला शिकवतो आणि जो पहिला डॉक्टर आहे ना, तो मानाचा मी अधिकारी बनलो. आणि त्याची सर्व प्रेरणा, आता विद्यार्थी कितीही मोठा झाला तरी आपल्या शिक्षकांपेक्षा मोठा होऊ शकत नाही. कारण शिक्षक हे आपले घडवणारे सर असतात, शिक्षक असतात. कारण की आईवडिलांनंतर जर कोणाला वाटत असेल चांगलं व्हावं, मोठं व्हावं, तर फक्त कोण आहेत, आपले शिक्षकच आहेत. म्हणून शिक्षकांनी जे सांगितलं, जसं सांगितलं तसं आपण शिकायला पाहिजे, मेहनत घ्यायला पाहिजे. जसे आपले आईवडील शेतकरी असेल तर खूप कष्ट करतात. सकाळी 10ला जातात, संध्याकाळी 5, 6, 7 वाजता घरी येतात. काय करतात तर तुम्ही बघा, एक गोष्ट त्याच्यासोबत काम करून बघा किती कष्ट करतात आहे ना. त्याप्रमाणे आपण सुद्धा, तुम्हाला वेळ मिळालेला आहे 8वी 9वी 10वी या वेळेचा चांगला फायदा घ्या आणि चांगलं शिक्षण घ्या, चांगले हार्डवर्क करा. बरेच मुलांना